नमस्कार ताई मॅडम. अरे या ना, या बसा. नाही नाही, बसा ना, बसा. हो बसा बसा. रिलॅक्स, आरामात. मला असं कळलं की काल तुम्ही सुमनला घरात घेतलं नाहीत म्हणे. होय, काय करायचं, ऐकणच झाली आहे पोरगी. मुलंच आहेत, चुका करणारच. आपण काय ते फार मनावर घ्यायचं नाही हो. आता माझा पण स्वभाव आहेच की तापट. नंतर घेते मी समजून. आपलीच मुलं आहेत. आपलीच आहेत म्हणून तर समजून सांगायचं. वेळ पडली तर कान धरायचा, नाही तर कानाखाली जाळ बी काढायचं. दुसऱ्याच्या पोरांना समजावतो का आपण? आमची सुमी तशी चुकत नाही, पण या टायमाला चुकली. आणि बाप म्हणून माझं कर्तव्यच आहे तिला समजवायचं. हो पण यात माझी बदनामी नको. हा, तुमची बदनामी? हो म्हणजे काय आहे की आम्ही सासवा आधीच बदनाम असतो, सुनेचा छळ करतो म्हणून. पण मी तशी नाहीये. आधी जरा वेगळ्या कारणाने राग होता माझा सुमनवर. पण कसं असतं, काळानुसार माणसाची मतं आणि माणूस दोन्ही बदलतात. मी पण बदलले. दुर्दैवाचा भाग म्हणजे सुमनही बदलली. हा, तुम्ही बदलली आहे जरा, लईच हेकट झाली आहे. रागिणीने सांगितलं मला सगळं. ही एक मुलगी हुशार आहे. हा, तिला गोष्टी समजतात. होय, ती हुशार आहे आणि मायाळू बी आहे. थोड्या दिवसातच लळा लावला तिने आम्हाला. हो का? रागिणीने मला पण लळा लावलाय चांगलाच. हा, पण मुद्दा होता आपल्या मुलांचा. सुमन जरा हट्टी झालीये, वाटेल तशी बोलते. समर सुद्धा जाम भडकलाय तिच्यावर. जर मला काळजीच वाटते दोघांचं कसं होणार. काय नाही, सुमीला तिची चूक जाणून द्यायची आणि माफी मागायलाच लावायची. बरोबर आहे तुमचं. पण सुमन तयार नाही ना. अशी कशी बदलली हो सुमन? म्हणजे खऱ्यासाठी भांडणारी, मला चॅलेंज करणारी. कुठे गेली तुमची ती सुमी? आणि आता ती खोटं का बोलायला लागली? तुम्ही काय बी काळजी करू नका, मी या सुमीला माफी मागायला लावूनच जाणार. येईल ती आता थोड्या वेळात. आपण तोपर्यंत आज जाऊन चहा घेऊया. चला. ताई मॅडम, मी पाय धुवून येतो. अहो, पाय धुवायची काही गरज नाहीये. जुना राग गेला नाही का अजून? नाही नाही, तसं नव. नाही ना? मग आज चला आणि सुमन येईपर्यंत जावयाशी गप्पा मारा. चला. रागिनी मॅडम, ऐका की, अहो खरंच की मला खोटं बोलायची सवय नाही. मला येत नाही खोटं, कधी बोललोच नाही. आता कसं सांगू तुम्हाला? बबनराव, चांगल्यासाठी खोटं बोलायला काय हरकत नसते असं आपलं सुमीच म्हणते की नाही? म्हणते तरी पण आता पण नाही बेंड नाही. सुमीच्या भल्यासाठी, तिच्या चांगल्यासाठी हे 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 चांगलं खोटं तुम्हाला बोलावंच लागणार. बोलाल ना तुम्ही? घ्या, मी चेअरमन आहे इथं, फक्त माझा हुकूम चालणार. तुम्ही गप्प बसा, असं सुमी ताई मॅडमला म्हणली. काय म्हणली? बबनराव, सुमीसाठी, माझ्यासाठी? मी चेअरमन आहे इथं, फक्त माझा हुकूम चालणार. तुम्ही ग बसा. तर आता सारखं सारखं म्हणा बघू. म्हणा म्हणा म्हणा, म्हणजे पक्क ध्यानात होऊन जाईल. म्हणा ना. मी चेअरमन आहे इथं, फक्त माझा हुकूम चालणार. तुम्ही ग बसा. मामासाहेब, मी बबनरावांना चांगलंच पटवलं. काय सांगायचं सांगून दगडी दिल्या आठवणीचा. आता तिकडे गेल्यावर सगळ्यांसमोर खरं खोटं करायला तुम्ही बबनरावांना विचारा फक्त. जाऊया? हा.
मामासाहेब हं? आज खूप खुश दिसताय हा तुम्ही. हा, म्हणजे असंच. अरे लक्ष्मण, पाहुण्यांना काय फक्त चहाच देणार आहेस का? बरोबर खायला घेऊन ये काहीतरी. नाही नको मला काय नाही. बरं का, मला अजूनही असं वाटतं की सुमनवर आपण प्रेशर आणू नये. लहान आहे अजून ती. लहान आहे म्हणूनच कान धरायचा ताई मॅडम. तुम्ही माझी पोरगी आहे, पर ती चुकत असेल ना तर तिला ताळ्यावर आणायचं माझं काम आहे. सुरेशराव, अहो कशाला उगीच जाऊ द्या ना त्या गोष्टी. नाही नाही, आपण एकदा का गप बसलो ना तर तशी सवय लागते पोरसनी. हो. कान पिळायलाच पाहिजे तिची. अरे वा, सुरेशराव तुम्ही कधी आलात? झाला थोडा वेळ झाला. मामासाहेब काय काम कसं सुरू आहे तुमचं? सध्या मोकळाच आहे, पण होईल लवकरच चालू. काही महत्वाची मीटिंग चालू आहे का? मी निघू का? नाही मामासाहेब तुम्ही बसा. तुम्ही पाहिजेच. अहो सुमीनं तुमचा बी अपमान केलाय, तुमची बी माफी मागायला पाहिजे. सुमी तू चूक कबूल करून माफी माग पाठदेशी. कसली माफी? कुठली चूक? तू ताई मॅडमचा जो अपमान केलास ना ती चूक, आणि त्या चुकीच्या बदल्यात माफी. तात्या, मी नाही कुठली चूक केलेली. घ्या, म्हणजे आता सुमनला चूकही मान्य नाहीये तिची. आणि मान्य पण करणार नाही मामासाहेब, कारण मी चुकलीच नाही. वा, म्हणजे आम्ही सगळे खोटं बोलतोय आणि तू एकटीच खरं बोलतीयस. सुरेशराव जाऊ दे, विषय सोडून दे. चल. नाही नाही मामासाहेब, सुमी माफी माग पटाक देशी. का बापाला मान खाली घालायला लावतीयस? तात्या, उलट मी माफी मागितली तर तुमची मान खाली जाईल. तुम्ही कधी खोटं बोलत नाही, माहित आहे ना तुम्हाला. हे बघ सुमन, तुला माफी मागायची नसेल तर नको मागूस, पण अशी आम्हाला खोटं पाडू नकोस. सासूबाई, अहो, का उगं नाही तो खोटा आळ घेताय माझ्यावर? मी आले कशासाठी होते आणि होतंय काय सगळं? सुमे सासूबाईशी बोलतीस एवढं ध्यानात ठेव. उगा चेअरमन झाली म्हणून इथं गाजवू नकस. माफी माग. माफी माफी माफी. हे बघा, पाहिजे तर तुम्ही जीव घ्या माझा, पण मी चूक नसताना माफी मागणार नाही. अगं, म्हणजे आम्ही चूक आहोत का? आम्ही खोटं बोलतोय का? हा, ठीक आहे, आम्ही तुझे दुश्मन आहोत, पण हा बबन, याच्यावर तर विश्वास आहे ना तुझा? बाबा, सुमन ताईला काय म्हणाली ती सांग बरं. येऊन जाऊ दे एकदा खरं खोटं काय ते. काय म्हणलेली? अरे बबन, तुमची टक्कर झाली ताईची आणि तुझी, तेव्हा सुमन ताईला काय म्हणाली होती? बबन, खरं काय ते सांग. तो खरंच सांगणार. माझा भाऊ कधीच खोटं बोलत नाही. बबनी, सांग सगळ्यांनी मी काय म्हणली होती. सांग, खरं सांग बाबा. बबन, न घाबरता काय खरं आहे ते सांग. दगड. हा म्हणजे बबन, तुझ्या खिशामध्ये आठवणी करता दगड ठेवला असशील बघ तू. बघ बघ. होय, सांग सगळ्यांनी मी काय म्हणली. सांग. बबनराव, अहो
सांगा ना. अरे सांग ना. मी चेअरमन आहे, इथं फक्त माझा हुकूम चालणार, तुम्ही ग बसा. बबन, अरे मी का म्हणलं ना? हातात दगड आहे म्हणल्यावर तू म्हणलीस. कवा म्हणलं मी? हे सुमे बास आता बास. सुमे, मम्माची आणि मामाची माफी माग. आणि आता कारखान्याच्या चेअरमन पदाचाही राजीनामा द्यायचा तुला. सुमे, तू खोटं बोलशील असं कधीच वाटलं नव्हतं का मला. तुम्ही सासूचा अपमान करायच्या आधी विचार केला असतास ना, तर ही डोळ्यात पाणी यायची आली नसती. आता गुमान माफी माग माग म्हणतो ना. सासूबाई, मला माफ कर. असू दे. होतं असं कधी कधी. इथून पुढे लक्षात ठेव. मामासाहेब, मला माफ करा. असू दे असू दे. अशा चुका होतात कधी कधी, म्हणजे नंतर पुढे चुका करू नकोस अशी. आणि हो, चेअरमन पदाचा राजीनामा देऊन टाक पटकन. नाही. नाही काय नाही काय नाही म्हणजे काय. आता समर बोलला की मी राजीनामा देणार नाही. असं कसं नाही देणार राजीनामा ताई. सुमन, तुझ्या चुकीचं कारण तुझं चेअरमन पद आहे, ते संपवायला पाहिजे आपल्याला. देऊन टाक राजीनामा. नाही सासूबाई, मी राजीनामा देणार नाही. सुमे, आता कशाला विषय वाढवतेस अजून. हे बघ, तू राजीनामा द्यायचा हा माझा निर्णय. ऐक माझा. नाही, मी चेअरमन पद सोडणार नाही. समर, अरे मी कारखान्याच्या संचालकांना सांगितलं सुद्धा, सुमन राजीनामा देणार आहे आणि नरसू चेअरमन होणार आहे म्हणून. आता सुमे, बघ, मी तुला चेअरमन बनायला तयार केलं होतं आणि आता मीच तुला राजीनामा द्यायला सांगतोय. राजीनामा दे. बस. मी चूक नसताना माफी मागितल्या. आता मी चेअरमन पदाचा राजीनामा देणार नाही म्हणजे नाही. कुणी किती बी काय बी करा. सुमन सुमन ऐक की. सुमन, असं नाही करायचं. अगं राजीनामा द्यायला पाहिजे तुला. सुमन 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 ताई ताई, अगं सांग की तू समजून सुमनला की असं काय करते. तिने राजीनामा द्यायला पाहिजे. सुमन, ए सुमन, अगं सुमन सुमन ऐक की माझं. भाऊजी भाऊजी, अहो तुमच्या लाडक्या सोडून तुम्ही तरी समजून सांगा. सांग रागिणी, अगं तू तरी तिला सांग ना रागिणी. बाबा, अरे तुझी बहीण बघ ना कशी वागते, तिला समजून सांग ना. सुरेशराव, बघा तुमची मुलगी कशी वागते. हे ऐक ना सुमन. हे सुमन सुमन, अरे ये ना तू राजीनामा दे ना. सुमन नकार करायचा दे ना, राजीनामा दे ना. सुमन, हे सुमन सुमन, अरे तू तुझ्या बायकोला प्लीज समजून सांग ना. तिला दोन कान फाड पण राजीनामा द्यायला तयार कर प्लीज प्लीज. हे सुमन सुमन ऐक की. सुमन, हे अगं राजीनामा दे ना सुमन प्लीज प्लीज. सुमन सुमन
सर बघा ना, जे व्हायला नको होतं नेमकं तेच होऊन बसलो. सर, power tends to corrupt and absolute power corrupts absolutely. सत्ता ना माणसाला बिघडवायला बघते आणि एक हाती सत्ता, हुकुमशाही त्या माणसाला जरा जास्तच बिघडवते. एकदा का या सत्तेची चटक लागली ना, मग त्या माणसाला आवरणं कठीण होऊन जातो सर. सुमन, तू तुझं डोकं शांत कर बाई. हा घे सरबत घे, गार गार आहे म्हणजे जरा डोसकं शांत होईल तुझं. हा बर्फ पाहिजे का? हे घे बर्फ घे, बर्फ घे. हा घे. हा. सुमन, अगं तुझ्या अशा वागण्यामुळे घरात किती अडचणी निर्माण होतात माहिती का तुला? हे असं वागू नकोस ग सुमन. अगं होय सुमे, अगं तुझ्यासारख्या चांगल्या मनाच्या पोरीनं असं वागणं बरं दिसत नाही बाळा. हा तू चेअरमन पदाचा राजीनामा दे. तुझ्या या निर्णयाने घरात उगाच वाद नकोत ना, याचे परिणाम वाईट होतील. तुम्ही काय धमकी देताय काय मला? तसं नाही ग माझी आई. तुझ्या या अशा निर्णयाने समर उदास, भाऊजी उदास, ताई उदास. हे बघ, नोकर सुद्धा किती भांबावले बघितलंस ना. लक्ष्मण किती घाबरलाय बघ बरं. हा वाईट परिणाम नाही का? अगं होय सुमे, आणि तुला तर तुझी माणसं, तुझा संसार महत्वाचा होता ना ग. हा, त्यांच्यासाठी वेळ दे. तू राजीनामा दे त्यांच्यासाठी. हे बघ, तू सुरेश रावांना शब्द दिलायस ना की घर संसार सांभाळीन म्हणून, आणि माझ्या नवऱ्याला 7 दिन असा बी शब्द दिलाय. आणि त्यांच्या इमेजला कोण धक्का लावत असेल तर त्याची काही खैर नाही. ताई, कसं समजावू हिला? समर, तू सांग रे बाबा समजावून. तुम्ही काय मूर्खपणा चाललाय? अहो कसला मूर्खपणा. तुम्ही मला माफी मागायला सांगितली, मी मागितली. आता मला राजीनामा मागू नका. पण समर, अरे मी सगळ्या संचालकांना फोन करून सांगितलंय ही राजीनामा देणार आहे म्हणून. अहो पण सासूबाई, मी राजीनामा देणार असं कधी सांगितलं होतं? अगं तू नाही, पण तुझ्या नवऱ्याने सांगितलं ना. मग तुम्ही ते त्यासनीच विचारा. सुमे, अगं तू राजीनामा द्यायला तयार आहेस असं सांगितलं होतंस मला. हा, पण मी राजीनामा देणार असं म्हणलंच नव्हतं. अगं सुमन, मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि मी राजीनामा देते, याचा अर्थ एकच झाला ना. फरक आहे. मी राजीनामा देणार नाही. उगं तुम्ही सगळे माझ्या मागं मागं करू नका. सुमन, तू सून आहेस या घरची. सासूबाई, अहो सून आहे म्हणूनच राजीनामा देणार नाही. ते मला काही सांगू नकोस. समर, आता मी पुन्हा सगळ्या संचालकांचे हात जोडून पाया पडून माफी मागायची का? नाही मामा, सुमी राजीनामा देणार. अहो मी किती वेळा सांगू, मी राजीनामा देणार नाही. अरे बापरे, समरचा अपमान, भाऊजींचा अपमान, ताईचा अपमान. समर, मला राजीनामा हवाय. सुमी, अगं कशाला उगाच प्रकरण वाढवायचं? सगळे म्हणतायत ना, देऊन टाक ना राजीनामा. हे बघ, नीट विचार कर. मामांजी, मी नीट विचार करूनच निर्णय घेतलाय. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. मग ठीक आहे. पायलट, मी चूक नसताना माफी मागितल्या. आता मी राजीनामा देणार नाही. सुमे, तू माफी मागितलीस कारण तुझी चूक होती. नाही, माझी चूक नव्हती. मग चूक नसताना ही माफी का मागितलीस? राजीनामा देणार असं सांगून सुद्धा राजीनामा का देत नाहीयेस आता? एवढी कसली सत्तेची चटक लागली का तुला? तर चटक कसली? काय पे काय बोलतेस तू? ओळखत नाहीस का मला? आता ओळखायला लागलोय. खोटं न बोलणारी सुमी आता खोटं बोलायला लागली.
चूक नसताना ही सुमी आता माफी मागते. सुमी तुला ना खुर्चीची हाव सुटली. राजकारणाच्या टोपीनं भ्रष्ट केलंय तुला. तुला या सत्तेचा आणि या खुर्चीचा माज चढलाय, माज. मला राजीनामा पाहिजे म्हणजे पाहिजे.